फास्टिंग असेल म्हणजे जेच उपवास असेल तर त्याच्यात काय चुका करतात? असं आपण म्हणतो की फास्टिंग केलं तर स्किन वगैरे चांगली होते. एक्झॅक्टली. फास्टिंग केल्याने स्किन चांगले होते हे अगदी बरोबर आहे, पण फास्टिंग आजकालचं फार चुकीचं आहे. बरेच जण वेफर्स खात आहेत, साबुदाणे वडे खात आहेत तळलेले, साखरेचे पदार्थ खूप जास्त खात आहेत याच्या निमित्ताने, उपवासाच्या निमित्ताने. पण त्याच्यामुळे होतं काय, अनहेल्दी फॅट, कार्बोहायड्रेट हे जास्त जातं शरीरामध्ये आणि वजन वाढतं, चरबी वाढते. सो माझं असं म्हणणं आहे, जर तुम्ही प्रॉपर पद्धतीने उपवास केला तर तुमची लॉन्जिटिव्हिटी तर वाढते, स्किन, हेअर हेल्थ देखील चांगली होते. सो याच्यामध्ये शुगर अवॉइड करा, तळलेले पदार्थ अवॉइड करा. खायचं असेल तर एकतर फास्टिंग हे सायंटिफिक पद्धतीने केलं तर त्याचे खूप सारे फायदे आहेत शरीराला. मी सजेस्ट करताना प्रत्येक स्त्रीला सांगेल की तुम्ही इंटरमिटंट फास्टिंग करा. सो इंटरमिटंट फास्टिंगमध्ये एक विंडो पिरियड असतो 8 तासाचा, की ज्याच्यामध्ये तुम्ही खाऊ शकता हेल्दी फूड, आणि बाकीचे 16 तास जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही काहीच खायचं नाही. आणि दुसरा प्रकार जो तुम्ही एकादश किंवा हे जे उपवास धरता त्याच्यामध्ये मॅक्झिमम तुम्ही शक्य होईल तितकं लिक्विड घ्या. याच्यामध्ये ब्लॅक टी चालेल, त्यानंतर नारळाचं पाणी चालेल, आणि फळांचा ज्यूस देखील चालू शकेल, पण खूप गोड फळं नको याच्यामध्ये. सिट्रस फ्रूट जे आहे त्याचा ज्यूस चालू शकेल. ज्यूसपेक्षाही फळं खाणं जास्त चांगलं. आणि रताळे चालतील. रताळेमध्ये बीटा कॅरोटीन भरपूर आहे, हेल्दी फॅट्स आहेत त्याच्यामध्ये. सो रताळे देखील याच्यामध्ये. साबुदाणा आणि फ्राईड जे फूड जास्त खाल्ले जातं किंवा गोड पदार्थ जे जास्त खाल्ले जातात ते अवॉइड करा फक्त, आणि जास्तीत जास्त लिक्विड घेण्याचा प्रयत्न करा. सो याचा फायदा नक्की होतो फास्टिंगने. आणि जर 15 दिवसातनं एकदा तरी स्ट्रिक्ट फास्टिंग करा. काय होतं फास्टिंगने, जे बॉडीतले टॉक्झिन्स आहेत किंवा टॉक्झिक सेल्स आहेत, ते टॉक्झिक सेल्स डेड होतात, ज्या कॅन्सरला प्रिकर्सर म्हणून काम करतात. कारण ह्या ज्या पेशींना आहे ना खायला खूप लागतं. म्हणजे आपली सिंपल पेशी 1 पट जर खात असेल तर ती 8 पट खाते, म्हणजे बोली भाषेत बोलायचं तर. सो मग तू फास्टिंग केल्यामुळे काय होतं, ह्या सेल क्लिअर व्हायला मदत होतं शरीरातले त्यामुळे कॅन्सरची शक्यता देखील कमी होते. सो फास्टिंग हे तुला खरंच खूप फायद्याचं आहे. म्हणून एक इंटरमिटंट फास्टिंग तू करणं खूप गरजेचं आहे डे टू डे लाईफमध्ये म्हणशील तर. आणि कधीतरी करशील तर मग प्रॉपर सायंटिफिक वेने फास्टिंग कर, ते फायद्याचं होईल.